सामान्य शेतकरी ही आमदार खासदार होऊ शकते। कांदा बटाटे टमाटे चिन्ह द्या की आम्हाला। पुढे निवडणूक घेतो मग टाक गोदावरी बॅलेट पेपर। अजय बारसकर महाराज असे म्हणाले की सगळे सोयरेचे श्रेय मनोज जरांगे यांचंच आहे। त्यांनी सरकारचा तो ड्राफ्ट तयार केला, कायदेशीर प्रक्रिया समजून त्यांनी सगळे सोयरेचा ड्राफ्ट स्वीकारला। मला असं म्हणायचं की आता पुढची मोहीम हीच असणार आहे की संविधानात्मकरित्या उमेदवार उभं करणं हे आपण करू, तुमचा त्याला पाठिंबा आहे का? आणि असं लोक करत असतील तर त्याच्यावर तुमचं काय? माझा राजकीय अजेंडा नाही, मी फक्त उदाहरण सांगितलं। माझा ती समाजाचा निर्णय, समाज माझा मालक, मी समाजाचा, मी समाजाचा मुलगा म्हणून काम, मी समाजाचा मालक नाही आणि प्रामाणिकपणे करणार की समाजानं निर्णय घेतलाय। परंतु ते रात्रीच याच्यावर माझ्या लक्षात आलं, एक गाव असं आहे की त्या गावात जणू 24 लाख रुपये जमा झाले, हजार रुपये जमा केले लोकांनी, आणि तेवढे ते डिवाइड करायचे म्हणले आणि आपल्या गावातून किती उमेदवार उभा राहतात बघा। अरे काय खेळ व्हायला लागला आता त्याच्यावर केस करणार आहेत का काय? मग गृहमंत्री साहेब फॉर्म भरू नका म्हणून बैठकावर तर सुरू केलं, बैठकाला जाऊ नका। काय सांगता गृहमंत्री साहेब? भाषाने तुमच्या बीडच्या एसपीनं आदेश दिले जाऊन नेकनूरला का कुठं बैठक आहे बीडच्या, तिथल्या त्या PIने गावोगावी जाऊन सांगितलं बैठकाला जाऊ नका ना गुन्हे दाखल करून। ही कोणती पद्धती तुमची? तुम्हाला वातावरण बिघडायचं आहे का? मग शेवटी तुम्हाला त्या थरावर यायचंच का गृहमंत्र्याला? मग लोक किती दिवस हे अन्याय दडपशाही सहन करणार आहे? थोडे दिवस बघतील, तुम्ही गावात जाऊन सांगणार बैठकीत जाऊ नका, म्हणजे आम्हाला लोकशाहीत अधिकारच नाही काय काय? आता हे नेकनूरचं उदाहरण सांगतोय नाव असं पाटील असं झालं ते नाही दादा माझं, परंतु अधिकार प्रत्येकाला आहे, कोणीही भरू शकतो, त्याला काय शिकल्याची आठ नाही। पहिलीवाला टाकीतोय का डायरेक्ट नोकरीवालाच पाहिजे? रानात अवथांणार सुद्धा टाकू शकतो, त्याला काय खासदार वाटत नाही का? त्याला काय मंत्री व्हावं वाटत नाही का? त्याला काय आमदार व्हावं वाटत नाही का? काय हां का धोतारावरचं जमत नाही का? पॅन्ट एवढीच लागते सगळे, असं काय नाही। साडी घातलेली आई बी जमती, कारण तिथं लोकशाहीचा अधिकार आहे ना? का केस करणार आहेत उभा राहू नको म्हणून? आणि घरातून एक राहिल्यावर तुम्ही काय करणार आहे? तेवढी ऐपत असेल लोकांकडं, नाही तर काढतील कर्ज उचली घेऊ पोरांच्या न्यायासाठी, काही करतील, जातील ते घरागणीस एक भरल्यावर तर एका जिल्ह्यातच 70,000 फॉर्म व्हायला लागले। ते EVM लवकर निकाल लागत होता, आता ह्याचा तर बरंच उशीर होईल। आता फॉर्म तर भरावं लागते ना आधी त्यांना, ते नंतरचा इशारा राहिला, आधी फॉर्म भरावं लागते, तेवढं लिहून घ्यावं लागेल, तेवढं तपासा लागेल, तितक्या दिवसाच्या आधी फॉर्म भरणंच झाले पाहिजे, परत इतकी संख्या म्हणल्यावर चिन्ह द्यावं लागते, त्यांना नाही भेटले तर कांदा बटाटू टमाटू काहीतरी गोटे गाठे सापडून आणावं लागते ना चिन्ह। आता तर द्यावा तर लागेल ना, तर चिन्ह तर पाहिजेच नाही।